नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याची माहिती आमदार दिलीप काका बनकर यांनी दिली। ओझरमीग नगर परिषदेस ब वर्ग नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे नगर परिषदेअंतर्गत ओझर शहराच्या विकासासाठी शासन स्तरावरून निधी प्राप्त करून घेण्यात आलेला असून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 7 कोटींचा कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी दिली। तसेच या कामांना लवकरच सुरुवात होणार असून ओझरच्या विकासासाठी अजून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार दिलीप काका बनकर यांनी दिली। आमदार दिलीप काकाजी यांनी निधी मंजूर करून आणल्याबद्दल ओझर शहर राष्ट्रवादीच्या वतीने ओझरकर नागरिकांच्या वतीने आमदार दिलीप काका बनकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ओझरचे माजी सरपंच, ओझर मर्चंटचे चेअरमन राजेंद्रजी शिंदे, कैलास शिंदे, भरत पगार सर, संतोष चौधरी, नंदू कदम, संजूबाबा गवळी, विकी कुटे, धोंडीराम तात्या पगार, दिलीप कदम, रऊफ पटेल, गोविंद तात्या सिन्नरकर, शरद तात्या सिन्नरकर, जुनेद शेख, कृष्णा शेजवळ, पप्पू अक्कर, नितीन रासकर, अजिंक्य पगार, भारत आहेर व केटी मंडलिक, अमित धाराव, संजय सोनोने आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जी नगरपालिका या ठिकाणी झाली, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित प्रस्ताव त्या ठिकाणी होता का आपण एक 10 कोटी रुपयांची रस्त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाकडे पाठवला। त्यांनी कालच 7 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 34 कामांना त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 3-4 कामं जी आहेत, ओझरमीग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, महाराणा प्रताप चौक बाणगंगा नदीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण 25 लाख रुपये आहेत। ओझरमीग येथील जानोरी रस्ता ते लोहिया नगर पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लाख रुपये। ओझरमीग येथील महादेव मठ परिसरातील जुना जानोरी रस्ता हे नवीन एअरपोर्ट रस्त्याची सुधारणा करणे 15 लाख रुपये। वेगवेगळे रस्ते त्या ठिकाणी दिलेले आहेत। ओझरमीग येथील नानासाहेब आक्कर चौक दुरुस्त व सुशोभीकरण करणे 10 लाख रुपये। ओझरमीग येथील संभाजी चौक ते शिवनेरी चौक, सावता चौक, विशीपर्यंत रस्ता सुधारणा करणे 20 लाख रुपये। ओझरमीग येथील सायकेडा चौफुली ते मारुती वेश रस्ता सुशोभीकरण व स्ट्रीट लाईट बसवणे 70 लाख रुपये। त्याचप्रमाणे ओझरमीग येथील गुडलक किराणा ते तानाजी चौक अनुसाहेब पार्क रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 55 लाख रुपये। ओझरमीग येथील श्री सेवा हॉस्पिटल ते महामार्ग पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 55 लाख रुपये। ओझरमीग येथील दशक्रियाविधी शेड ते स्वामी समर्थ मंदिर ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण 60 लाख रुपये। असे वेगवेगळे 34 कामांना आपण 7 कोटी रुपयांची या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। त्यानंतर काही रस्ते स्थगितीमध्ये होते, त्या रस्त्यांची पण ओझर येथील उत्तम स्वीटच्या त्या ठिकाणच्या रस्त्याची स्थगिती त्या ठिकाणी उठलेली आहे। एक रस्ता आपल्याला त्या ठिकाणी, अजून एक रस्ता ओझर येथील गडाख कॉर्नरच्या त्या ठिकाणी स्थगिती, तो रस्ता आपण SR मध्ये त्या ठिकाणी एचएलनी घेतलेला आहे। पुढे पण त्या रस्त्यासाठी 25 लाख रुपये म्हणजे बँकेकडे तो रस्ता करता येईल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओझरला बऱ्याच दिवसापासून पाण्याची जी समस्या आहे ती खूप मोठी समस्या आहे। ओझर गाव खूप मोठं असल्यामुळं पण तिथून पाण्याची योजना येते। आपण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांना त्या ठिकाणी पत्र दिल्यानंतर त्यांनी प्रधान सचिवाकडून त्या ठिकाणी तात्काळ प्रस्ताव त्या ठिकाणी मागितला आणि तसा प्रस्ताव ओझरच्या सीओनकडे त्या ठिकाणी आलेला आहे। ओझर नगर परिषद क्षेत्रातील पाणी पुरवठा प्रकल्पाबद्दल 2 ठिकाणी त्यांनी प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करायला लावले। सर्वात मोठं काम ओझरच्या दृष्टिकोनातून हे होणार आहे। तसं पिंपळगावला आपण मध्यंतरी 35 कोटी रुपयांची पाणी योजना या ठिकाणी मंजूर करून आणली, वाढीव पाणी पुरवठा योजना। त्याच पद्धतीने खूप मोठी योजना ही या ठिकाणी गावाने प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करायचा आहे। नगर परिषद क्षेत्रातील पाणी पुरवठा प्रकल्प अमृत 2 महाअभियानाअंतर्गत किंवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत विचारात घेण्याच्या अनुषंगाने शासनाच्या निर्णयातील नमूद कार्यपद्धतीनुसार तात्काळ त्या ठिकाणी हा प्रस्ताव सीओने त्या ठिकाणी सादर करायचा आहे। हा प्रस्ताव जर सर्व जनतेने तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सादर केला तर गेल्या 10-15 वर्षापासून जो पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी नंदुरशेठ ओझरला येतो ते कायमस्वरूपी प्रश्न त्या ठिकाणी मार्गी निघणार आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्वांनी आपण शासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प सादर केलेले, अजूनही आपले काही कामं शासनाकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, ते कामं सुद्धा निश्चित त्या ठिकाणी मंजूर होतील। दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव तो सुद्धा एक लवकर त्या ठिकाणी मंजूर करू। अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा काही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने जे कामं तुम्ही आम्हाला सांगितले असतील
त्या कामांना त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि आत्ताच एक ठक्कर बाप्पाच्या कालच आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर एक ओझर नगर परिषदेमध्ये आदिवासी बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावर राहतात. त्या ठक्कर बाप्पामध्ये सुद्धा 1,08,00,000 रुपयाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण सादर केलेला आहे. अजूनही जे जे प्रस्ताव तुमचे असतील ते निश्चितच तुम्ही जर माझ्याकडे एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे, तुम्ही प्रस्ताव त्या पद्धतीने पाठवा. ओझरच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाईल एवढीच ग्वाही आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वांनी त्या ओझरच्या विकासामध्ये आपण ज्या पद्धतीने इथून मागच्या काळामध्ये हातभार लावला त्याच पद्धतीतून पुढच्या काळामध्ये ओझरचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आपले आमदार आदरणीय दिलीप काका बनकर गेल्या 10 वर्षापासून ओझरचे जे काही कामाचा बॅकलॉग राहिला होता, सातत्याने या ठिकाणी ओझरचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते काकांच्या मागे काम घेऊन किंवा ओझरचं जे काही अडीअडचणी आहे त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. पण आज त्याला फार मोठं यश आलेलं आहे, कारण काकांनी त्या ठिकाणी सातत्याने या गोष्टीचा मागावा घेतला आणि 7 कोटी रुपयाचे ओझरला नगर परिषदेला कामं आणून दिले आणि ओझरमध्ये एक सुशोभीकरण आणि ओझरचं जे काही अडीअडचणी होत्या रस्त्याच्या असेल पाण्याच्या असतील यासाठी काका कायम सदैव तयार असतात. आणि त्याचबरोबर आम्हाला जे काका ओझरकरांना जे काही भरभरून असा निधी तुम्ही आणून दिला यापुढे पण देणार आहात. पाण्याचा तो मोठा प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवणारच आहात आणि याबद्दल ओझर नागरिकांच्या वतीने मी आपले आभार मानतो.